गावी जाऊन आल्यानंतर घरात खूप धूळसुद्धा असते आणि बनवायला भाजीसुद्धा नसते. हे असंच काहीसंच आज माझ्यासोबत झालं होतं आणि खूप भूक लागली होती दुपारी. त्यामुळे 2 अंडी घेतली, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला. कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकलं. तेल चांगलं कडक होऊन दिलं आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता, जिरे मोहरी टाकली आणि ते छान तडतडू दिलं. मला ना आज खूप जास्त भूक लागली होती आणि दुपारी बनवायला काहीच भाजी नव्हती, कारण आम्ही आजच सकाळी गावावरून आलो होतो, म्हणून मी ही रेसिपी बनवायला घेतली. काही नाही, साधा बुर्जी राईसच बनवणार होते. मग त्यासाठी तेलामध्ये कांदा टाकला आणि तो कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतून घेतला. मग त्यामध्ये हळद, मीठ टाकले. तिखट जरा कमीच टाकलं, कारण बाळाला सुद्धा हेच खायला देणार होते. बाळ आजारी आहे आणि बाळ झोपलंय, त्याच्यामुळे बाळ काय आज व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये बडबडायला येणार नाहीये. मग त्यामध्ये थोडासा टोमॅटोसुद्धा ॲड केला आणि टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच 2 अंडी फोडून टाकायची आणि बुर्जी बनवतो तशीच मस्त बुर्जी बनवून घ्यायची. बुर्जी पूर्ण सुटसुटीत बनवून घ्यायची, चांगलं फेटून घ्यायचं अंडं. मग त्यानंतर त्यामध्ये राहिलेला जो पांढरा भात असतो ना, तो भात टाकायचा आणि भातसुद्धा छान त्यामध्ये मिक्स करायचा. 2-3 वेळा वाफ काढून घ्यायची, म्हणजे भाताला चांगली टेस्ट येते. मग त्यानंतर मी सुद्धा याच प्रकारे भात बनवून घेतला आणि स्वतःने खाऊनसुद्धा घेतला. तेव्हा कुठं माझं पोट शांत झालं. मग काय, बाळ झोपलं होतं, बाळ अजूनही उठत नव्हतं. मग त्याच्यासाठी भात तसाच शिल्लक ठेवला आणि मी सुद्धा थोडा वेळ झोपी गेले, कारण गावावरून आम्ही आजच आलो आणि खूप थकलेली होती. एवढ्या उन्हात काही भाजी आणायला जाणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आज असाच साधा सिंपल भात बनवला. चलो बाय.